नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। ते गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल तर आज बनवूया बाजरीची खमंग अशी पुरी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे घेतलेला आहे मी 1 वाटी बाजरीचं पीठ। तर एका खलबत्त्यामध्ये हिरवी कोथिंबीर, 2-4 हिरव्या मिरच्या, लसण, तिन्ही वस्तूला कुटून घ्यायचं आहे। जास्त बारीक नाही, अवघड दबडच असं कुटून घ्यायचं आहे ठेच्यासारखं। भांड्यामध्ये टाकायचं आहे बाजरीचं पीठ आणि बाइंडिंग साठी टाकायचं आहे 2 चम्मच बेसन। बेसन ऑप्शनल आहे। अर्धा चम्मच टाकायचा आहे जीरा, 1 चम्मच तीळ टाकायचे आहे। हा कुटलेला मसाला टाकायचा आहे। चवीप्रमाणे टाकूया मीठ, हळद, धने जिरा पावडर टाकूया अर्धा चम्मच। अर्धा चम्मचहून पण कमी टाकायचा आहे गरम मसाला। कलर साठी टाकायचे आहे लाल मिरची पावडर। अजून याच्यामध्ये काही आवडीचे मसाले किंवा आवडीच्या भाज्या असतील त्या पण टाकू शकता। तर याला छान करायचं आहे मिक्स। आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपण बाजरीच्या भाकरी वगैरे तर नेहमीच खातो, पण एखाद्या वेळेस बाजरीची पुरी पण खाऊन बघा, खूपच टेस्टी लागते। पिठाला असं घट्टसरच चुरायचं आहे। तर पिठाला मी अशा प्रकारे मळून घेतलेला आहे। तर याचा छोटासा उंडा घ्यायचा आहे। कोरड्या पिठामध्ये डस्ट करून पुरी लाटून घ्यायची आहे। पुरीच्या साइडने हे क्रॅक दिसत आहेत, एखाद्या वाटीने किंवा डब्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तेल गरम केलेलेच आहे, पुरी तळून घेऊया। बघा पुऱ्या मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत। तर बघा पुऱ्या एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत, काढून घेऊया। तर बघा देवी और सज्जनो, खूप छान पुऱ्या झालेल्या आहेत, एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा, आणि तेलकट अजिबात नाहीये। एक तोडून पण दाखवते। तर या बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या कशा वाटल्या कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।